नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये शेवटी अबीर ओवी पंढरपूरला जाऊन पोहोचलेले असतात आणि विठुरायाचं दर्शन घेतलेलं असतं तर सारंगला शुद्ध आलेले असते. तर आता सुरुवातीला मालिकेच्या भागामध्ये आपण पाहतोय इथे बबलू हा फोनवर बोलत असतो आणि सांगत असतो, अजूनही मुलं आम्हाला कुठेच सापडली नाहीत. आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण करत आहोत, पण मुलं मात्र अजूनही सापडली नाहीत. त्यामुळे टेन्शन आलं आहे. तेवढ्यातच आता हे माऊली ह्या दोघांना भेटतात. मग अबीर आणि त्याचबरोबर ओवीची चौकशी बबलू आणि त्याचबरोबर व्यंकटेश हे दोघेही जण त्यांच्याकडे करतात. 8 वर्षाची मुलं आहे साधारण. तुम्ही यांना कुठे पाहिलेत का? जर पाहिलं असेल तर प्लीज सांगाल का? आणि मोबाईलमधला फोटो दाखवतात. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, नाही हो, छे, असं कुणालाही इथे पाहिलं नाही. आणि ह्या एवढ्या गोड गोंडस मुलांना जर आम्ही पाहिलं असतं तर नक्कीच तुम्हाला सांगितलं असतं, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे ते म्हणत असतात, पण तरीसुद्धा सांगा ना. मग तेवढ्यातच आता हे माऊली म्हणत असतात, तिथे त्या झाडाच्या पलीकडे जाऊन बघा, तिथे एक देऊळ आहे. तिथे मी ओझरता लहान मुलांचा आवाज ऐकला होता. मग बबलू आणि व्यंकटेश हे धावतच तिकडे जातात. हे धावतच दोघेही जण तिकडे गेल्याबरोबर आपण पाहतो की आता दुसऱ्या बाजूला इथे ह्या अबीर आणि ओवीला ह्या माऊलींनी बाजूला काढलेलं असतं आणि बाजूला काढल्याबरोबर आता मात्र खूप मोठा गोंधळ झालेला असतो. इथे बाजूला काढल्याबरोबर त्यांना इथून निघून जायचं असतं आणि ह्यांचा हा प्लॅन आता यशस्वी झालेला असतो. सोबतच आपण पाहतो आता अबीर आणि ओवी म्हणत असतात, बरं झालं आपला हा प्लॅन यशस्वी झाला. हो, आपला तर हा प्लॅन यशस्वी झाला आहे, पण आता मात्र आपण इथून निघून जाणार आहोत. चला पटकन त्यांना तिकडे जाऊन शोधू द्या, आपण तोपर्यंत इथून निघून जाऊया, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, इथे आता जगन्नाथ राजकुमार करतच धावत आलेले असतात. जेव्हा ते धावत येतात त्यावेळेला मात्र इकडे राजकुमार लागलीच म्हणत असतो, 1 मिनटं, ह्या सर्व गोष्टींशी माझा काही एक संबंध नाही आहे. मी अबीर आणि ओवी ह्या दोघांनाही गायब केलेलं नाही आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, जर तू तसं केलं असलंस तर मी तुला मात्र सोडणार नाही, ही गोष्ट मात्र तू कायम ध्यानात ठेवायची. मग आता लगेचच ते म्हणत असतात, तेच तर मी सांगतोय तुम्हाला, काही जरी झालं तरी ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या नाहीत, हे मात्र तुम्ही नीट ध्यानात ठेवा. त्याचबरोबर जगन्नाथ म्हणत असतात, नाही म्हणजे कसं आहे ना, तुला ह्या सगळ्या गोष्टींची फार जास्त सवय ना, म्हणून तुला विचारलं. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, त्याचं काय ना, तुम्ही मला माझी भविष्यवाणी सांगितली, कोणीतरी इथे एखाद्या गुरुने मला भविष्यवाणी सांगितली, ज्योतिषाने सांगितली आणि त्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवला. खरं पाहायला गेलं तर मी का विश्वास ठेवला की इकडे जर माझा त्या गोष्टीशी काही संबंधच नाही आहे, जर आबिरशी मी जवळ गेलो नाही किंवा त्याच्याशी भांडण्याचा मी प्रयत्न केला नाही, तर मग इथे काही जरी झालं तरीसुद्धा त्याचा आणि माझा काय संबंध येणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही असंही सांगितलं की तुझ्या अंताचं, तुझ्या मरणाचं कारण ते ठरणार आहे, पण मी जर त्याच्या वाटेलाच गेलो नाही तर हे सगळं कसं काय होणार आहे तेच मला काही कळत नाही. तेव्हा जगन्नाथ म्हणू लागतात, जर ह्या सगळ्या गोष्टी तू केलेल्या नसल्यास आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तू जर नसलास ना, तर हे मात्र अक्षरशः उत्तम आहे, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो इथे आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे मात्र आता जगन्नाथ म्हणत असतात, कारण तुला आणखी एक गोष्ट मला सांगायची. हे बघ, जर मुलांच्या केसालाही धक्का लागला ना तर गाठ मात्र माझ्याशी आहे. मग आता तो म्हणत असतो, नाही अजिबात मुलांच्या केसालाही धक्का लागणार नाही किंवा अबीर आणि त्याचबरोबर ओवी ह्या दोघांना सुद्धा मी अजिबातच इथे गायब केलेलं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे जगन्नाथ म्हणत असतात, हो अगदीच बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तू अशा पद्धतीने सरळ केल्यास आणि जर तू ह्या गोष्टी अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवल्यास ना, तर हे मात्र तुझ्यासाठी बेटरच असणार आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर राजकुमार म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही इथून निघून गेलात तरी चालेल. जगन्नाथ निघून जातात, पण इथे राजकुमार मात्र म्हणत असतो, बापरे, मी तर देवाकडे एकच प्रार्थना करेल, अबीर आणि त्याचबरोबर ओवी हे लवकरात लवकर सापडू दे आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टींच्या मागे माझा काही एक संबंध नाही, हे मात्र तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो.
मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो राजकुमार म्हणत असतो, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की इकडे ते लोक कुठे गेले असतील, काय झाले असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध मात्र आपण घेतला पाहिजे, असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो अबीर आणि ओवी आता हे दोघेही जण निघालेले असतात. जेव्हा हे दोघेही जण निघतात त्यावेळेला मात्र इथे माऊली म्हणत असतात, मुलांनो मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला शोधायला आलेले ते लोक मात्र कोण होते? आणि त्याचबरोबर इथे ओवी म्हणत असते, तो बबलू काका होता. आणि तेव्हा तो म्हणत असतो, तो व्यंकटेश काका माझा बाबा होता. काय काय सांगताय काय? हो, पण जर ते तुम्हाला इथे शोधायला आलेत तर तुम्ही त्यांच्याबरोबर जायला हवं होतं. तुम्ही असे का बरं वागताय तेच मला काही कळत नाही. मग आता लगेचच हे दोघेही जण म्हणत असतात, त्याचं काय आहे ना, आम्हाला ना आमचं व्रत आता इकडे पूर्ण करायचं आहे. व्रत पूर्ण करायचं आहे म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे त्याचं काय आहे ना, आमचं व्रत आहे, जोपर्यंत आम्हाला विठुरायाचं दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही आहोत, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला इथे विठुरायाचं दर्शन करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही घरी जाणार आहात? हो, जोपर्यंत विठुरायाचं दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच पंढरपूरला जाऊनच दर्शन घेणार आहोत आणि घरी जाणार नाही आहोत. अरे पोरांनो, पण तुम्ही किती लहान आहात? हो, आम्ही तर इथे लहान आहोत, पण तरी सुद्धा इथे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणू त्याच पद्धतीने करायच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. हो, पण तरी सुद्धा इथे आता तुमचं दर्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी मात्र तुमच्यासोबत नक्कीच येणार आहे. पण तुम्ही आम्हाला कशा पद्धतीने घेऊन जाल तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी तुम्हाला ते दर्शन आणि त्या सगळ्या गोष्टी नक्कीच घडून आणेल. तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा ते बोलत असतात. हो, ते सगळं काही ठीक आहे, पण तुम्ही आमचं दर्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी घडून आणाल ना? हो, नक्कीच घडून आणू. पण अबीर म्हणत असतो, पण तुम्हाला सांगू का, माझ्या आईची मला फार काळजी येते आणि खूप आठवण सुद्धा येते. मला ना माझ्या आईशी भेटावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय. तेव्हा ते म्हणत असतात, ठीक आहे, मग मी तुझ्या आईला फोन लावून देतो. मग ते फोन लावतात. आता फोन लावल्याबरोबर अबीर म्हणत असतो, माझ्या आईचा नंबर तुमच्याकडे कसा आहे? तेव्हा ते म्हणत असतात, कारण मला सगळं काही माहिती असतं आणि माझ्याकडे सगळ्यांचे सगळे काही नंबर्स असतात, असं बोलल्याबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, हो का? अरे बाप रे बाप. मग लगेचच आता ते इकडे सावलीला कॉल करतात. जेव्हा सावलीला कॉल करतात तेव्हा सावली मात्र इथे दाराशी बसलेली असते. आता दाराशी बसलेल्या सावलीकडे अमृता येते आणि तिला विचारत असते, अगं सावली, काय स्वतःची अवस्था ही अशी करून घेतलीयस? वेडी का तू? अगं अशा पद्धतीने इकडे कोण वागतं, काय करतं, काय चाललंय काय तुझं? अगं 2 अन्नाचे कण सुद्धा तुझ्या घशामध्ये गेले नाही येतं आणि तू अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस? इथे तेच मला काही केल्या कळत नाहीये. वेडी आहेस का तू? हे बघ, मी काय म्हणते ते एकदा तू ऐकून तरी घे. 2 घास तरी खाऊन घे ना, आणि तू अशी इथे बसू नकोस ना. तेवढ्यात सावलीच्या फोनवर फोन आलेला असतो आणि जगन्नाथ मात्र तो फोन घेऊन येतात. जेव्हा जगन्नाथ तो फोन घेऊन येतात तेव्हा ते म्हणत असतात, हे बघ साऊबाळा, फोन आलेला आहे, एकदा बोलून तरी घे. सावली म्हणत असते, नाही बाबा, मला बोलायचं नाहीये. अगं, जर मुलांचा फोन आला असेल तर असं काय करतेस, घे एकदा बोलून. मग शेवटी सावली लगेचच तो फोन उचलते. फोन उचलल्याबरोबर इकडून आबीर बोलत असतो, आई, आई ग आई. तेव्हा सावली म्हणत असते, आबीर, आबीर कुठे आहेस तू? अरे काय हे, कुठे आहे सांग ना. तेव्हा मात्र इकडे लगेचच दोघेही मुलं आता बोलायला सुरुवात करतात आणि तेव्हा सावली म्हणत असते, तुम्ही आत्ताच्या आत्ता कुठे आहे ते सांगा, मी ताबडतोब तुम्हाला घ्यायला येते. आणि तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, नाही आत्ता तरी इकडे मी मी आत्ता नाही फोनवर बोलू शकत. तेव्हा आई ग, तू नको काळजी करूस. हे बघ, आम्ही ना आता पंढरपूरला निघालो आहे. का पंढरपूरला? का नाही, आम्हाला पंढरपूरचं दर्शन घ्यायचं आहे. जोपर्यंत आमचा बाबा ठीक होत नाही तोपर्यंत मी इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे हे व्रत करणार आहे. तेव्हा मात्र फोन स्पीकरवर टाकण्यात येतो आणि फोन स्पीकरवर टाकण्यात आल्याबरोबर आता अबीर आणि ओवी हे दोघेही जण बोलायला सुरुवात करतात. आता दोघेही जण बोलायला सुरुवात केल्यानंतर अमृता म्हणू लागते, ओवी, अबीर बाळा, असं घरच्यांना काही न सांगून कोण जातं बरं बाहेर? हे बघा, असं तुम्ही का वागलेला आहात? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही का केलेल्या आहात? मोठ्यांना काहीतरी सांगायचं असतं की नसतं? मग आता तेव्हा तो म्हणत असतो, हो, ते सगळं काही खरंय, पण आता मात्र आम्हाला नाही यायचंय घरी जोपर्यंत इथे आमचं विठुरायाचं दर्शन होत नाही तोपर्यंत. मग जगन्नाथ म्हणत असतात, हे बघा पोरांनो, आत्ताच्या आत्ता घरी या. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला
तुम्हाला इकडे विठुरायाच्या दर्शनाला घेऊन जातो. मग आता लगेचच ते म्हणत असतात, नाही, अजिबातच नाही, आम्ही घरी येणार नाही आहोत. आम्हाला स्वतः इथे विठुरायाचं दर्शन करायला जायचंय. आणि तुम्ही कुठे आहात, तो फोन कुणाचा आहे, त्याचबरोबर व्यंकटेश आणि बबलू काका हे दोघेही जण तुम्हाला शोधायला आले आहेत. तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा आणि ज्यांचा फोन आहे त्यांच्याकडे फोन द्या. त्यावर आता इकडे अबीर म्हणत असतो, आमच्यासोबत एक काका आहेत, ते काका आम्हाला इथे विठुरायापर्यंत घेऊन जाणार आहेत. तुला अजिबात काळजी करायची गरज नाही. मग आता मात्र इकडे जगन्नाथ म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता त्या काकांकडे फोन दे फोन, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यातच आता इकडे मुलं म्हणत असतात, हो, आम्ही फोन देतो त्यांना. मग आता हे माऊली बोलायला सुरुवात करत असतात. ते माऊली बोलत असताना लगेचच आता इकडे ते म्हणत असतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही. तुमची मुलं अक्षरशः माझ्यापाशी सेफ आहेत. आणि त्याचबरोबर काही झालं ना तरी इथे मात्र मी तुमच्या मुलांना घेऊन आता पंढरपूरला निघालो आहे. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. तेव्हा मात्र इथे सावली म्हणत असते, तुमची खरंच खूप कृपा झाली. खरं तर इथे मला मुलांची फार काळजी होती, पण आता मात्र माझी काळजी मिटली आहे, असं सुद्धा ती आता इकडे बोलत असते. आणि ते म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू, उद्यापर्यंत मुलं तुमच्यापर्यंत सुखरूप येतील. आत्ता मी त्यांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन निघालो आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता मात्र इकडे अबीर आणि ओवी हे म्हणत असतात, चला आता आपल्याला लवकरात लवकर जायला पाहिजे. मग आता मात्र इकडे हे माऊली म्हणत असतात, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही हे सगळं काही केलं, पण मला मात्र एक गोष्टही इथे सांगितली नाहीये. आणि का माझ्यापासून लपून ठेवलं की तुम्हाला व्रत पूर्ण करायला जायचंय म्हणून. तेव्हा ओवीची मुकली म्हणत असते, अबीर मी काय म्हणते ऐक ना, हे बघ आता ह्यांना सगळंच काही समजलं आहे ना, तर आपण ह्यांच्यापासून कोणतीही गोष्ट इथे लपून ठेवायला नको. आपण सगळ्या काही गोष्टी इथे आता सांगायला हव्यात, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो अबीर आणि ओवी हे आता माऊलींबरोबर इकडे पंढरपूरला निघालेले असतात. मधल्या वाटेने आता इकडे ही लोक निघालेली असतात. आता मात्र विठ्ठल 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 करतच ह्या नामाचा जप करतच आता इकडे ते लोक निघालेले असतात. मग ह्या विठ्ठलाच्या नामाचा जप करत निघाल्यानंतर आता मात्र वाटेतच त्यांना संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा 20वाचा एक मठ लागतो. आणि त्या मठामध्ये आता हे दोघेही जण तिथे थांबलेले असतात. मग तिथे दर्शन घेतात आणि त्यानंतर मात्र पंढरपुराकडे निघालेले असतात. बघता बघता ह्यांचा प्रवास हा पुढे होतो. कधी चालत निघतात, तर कधी बसने निघतात, तर कधी गाडीने एखादी भेटली लिफ्ट तर त्याने सुद्धा आता इकडे हे निघालेले असतात. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आता मात्र हे दोघेही जण अशा सुंदर ह्याने निघालेले असतात. म्हणजेच ह्या माऊलीनी त्यांचा प्रवास अक्षरशः सुखकर केलेला असतो. आणि ह्या माऊलींमुळे त्यांचा प्रवास सुखकर झाल्यानंतर आता मात्र इकडे त्यांना तेवढाच जास्त आनंद सुद्धा झालेला असतो. आता पंढरपूर तर नातेपुते आणि नातेपुते झालं की मग पंढरपूर येणार असतं. आणि तेव्हा ते दोघेही जण आता माऊलींबरोबर पंढरपूरला जाऊन पोहोचलेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला बबलू व्यंकटेशची गाडी ही आता धक्का देत असतो. जेव्हा व्यंकटेशची गाडी तो धक्का देत असतो त्यावेळेला मात्र आता बबलू म्हणत असतो, मला तर इथे कळतच नाही किती आणि कशा पद्धतीने ह्या गाडीला धक्का द्यावा ते सुद्धा मला इथे समजत नाहीये. किती धक्का दिलाय मी, काय करायचं ते सुद्धा मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो आता बबलू म्हणत असतो, मला तर असं वाटतंय की आता मुलं कुठे आहेत आणि काय आहेत हे सुद्धा मला माहिती नाही आहे, पण आपण मात्र इथून निघून गेलं पाहिजे असं सुद्धा मला वाटतंय, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा बबलूची कंबर मोडलेली असते, दुखून त्रास होऊ लागलेला असतो. आणि तेव्हा मात्र काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला तिलोत्तमा आणि भैरवी ह्या दोघी जणी बोलत असतात. आता मात्र इकडे तिलोत्तमा भैरवीला म्हणत असते, मी तुझ्यावर एवढा सगळा विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. मी तुझ्यासोबत असं ठेवायलाच नव्हता पाहिजे विश्वास, कारण इकडे तू त्या जगन्नाथला इथून बाहेर काढणार होतीस, पण तसं तर काहीच केलं नाही. शिवाय इकडे तू माझ्या सारंगला सुद्धा बरी करणार होतीस, पण ते सुद्धा अक्षरशः तसं काहीच झालं नाहीये. आणि
माझा सारंग बरा व्हायचा सोडून इथे तो अजूनच खराब होत चाललेला आहे. त्याची परिस्थिती अजूनच डाऊन होत चाललेली आहे. हे सुद्धा तुला माहिती आहे. मी उगाचच तुझ्यावर आणि त्याचबरोबर तुझ्यासोबत विश्वास ठेवला आणि माझ्या सारंगला ते इंजेक्शन द्यायला लावलं. मला असं वाटतंय की नसतं दिलं तरी सुद्धा चाललं असतं. मी तुझ्यासोबत अशी का विश्वास ठेवला तेच कळत नाही. मी माझा विश्वासघात केलायस तू, असं आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो ती म्हणत असते, अगं काय करतेस हे, एवढं सगळं काही माझ्यासोबत बोलतेस आणि त्याचबरोबर तुला असं वाटतं का की मी इकडे हे सगळं काही मुद्दामून केलंय? अगं मला सुद्धा नाही माहिती त्या डॉक्टरांनी मला कसं फसवलं आणि काय केलं ते. तुला मी खरं सांगते, हे बघ मी अगदीच इकडे त्याच्यावर विश्वास ठेवला होता, पण त्याने मात्र माझ्या सगळ्या विश्वासाचा घात केलाय. मग त्याने ह्या सगळ्या विश्वासाचा घात केल्यानंतर मी कसं आणि काय करायला हवं होतं ते सुद्धा मला इथे समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे तिलोत्तमा म्हणत असते, पण तरी सुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याशी बोलायच्याच नाही आहेत. मग आता ती म्हणत असते, असं कसं म्हणतेस तू तिलोत्तमा? हे बघ आता तो जगन्नाथ इकडे कसा चिपको आहे, कसा इकडे चिटकून राहिला आहे हे तुला माहितीच आहे ना. मला वाटलं होतं की तो नक्कीच निघून जाईल म्हणून, पण तो मात्र अजिबातच निघून गेला नव्हता, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र ती म्हणत असते, पण तू काळजी करू नकोस, काही जरी झालं ना तरी सुद्धा त्याला आपण लवकरात लवकर इथून बाहेर काढूया आणि त्याचबरोबर अबीर आणि ओवी लवकरात लवकर सापडले ना तर तो इथे सुद्धा राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे आपण पाहतो की तिलोत्तमा आणि भैरवी ह्या दोघी जणी आता एकमेकींशी बोलू लागलेल्या असतात. तर आता भैरवी मात्र पुन्हा एकदा तिलोत्तमाला घोळात घेऊ लागलेली असते आणि म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण मला पूर्ण माहिती आहे की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र हा जो काही जगन्नाथ आहे तो जगन्नाथ मात्र इकडे लवकरात लवकर निघून जाईल याची मला पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो दुसरीकडे आता हे माऊली आणि त्याचबरोबर इथे आता आबीर आणि ओवी हे शेवटच्या क्षणाला आता पंढरपूरला जाऊन पोहोचतात. जेव्हा पंढरपूरचं मुख्य द्वार पाहतात तेव्हा मात्र आबीर रडायला लागलेला असतो. माऊलींनी आता इथे मात्र कमरेवर हात ठेवलेले असतात. आबीर मात्र अक्षरशः इथे आता खाली जमिनीवर डोकं टेकवतो आणि खाली जमिनीवर डोकं टेकूनच आता रडायला लागलेला असतो. तो म्हणत असतो की मला शेवटी पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे, आता आमच्या बाबाला लवकर बरं कर, माझ्या सुपर हिरोला लवकरात लवकर बरं कर, असं ते दोघेही जण बोलू लागलेले असतात. आता हे दोघेही जण बोलत असताना आता मात्र इकडे समोर विठ्ठलाचं दर्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पुढंच नाही तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे ते विठ्ठलाचं दर्शन घेत असतात तर दुसऱ्या बाजूला मात्र सारंगला शुद्ध यायला सुरुवात झालेली असते. सारंगचा एक एक हातापायाचा अवयव आता इकडे हलायला सुरुवात झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो शेवटी सारंग शुद्धीवर येताना दिसत आहे. तर पाहत राहा सावळ्याची जणू सावली.